आजची घटना ही उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधली आहे, जिथे एका जवायाचे आपल्या मेहुणीसोबत 2 वर्षापासून अनैतिक संबंध होते। त्यानंतर काही दिवसापूर्वी त्याने आपल्या मेहुणीची गँग रेप करून हत्या करण्याची सुपारी दिली व त्यानंतर तिचा गळा आवरून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। घटना ऐकण्यापूर्वी मित्रांनो, आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध। उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये राकेश गुप्ता नावाचा व्यक्ती राहतो। तो 36 वर्ष वयाचा आहे। राकेश हा प्रॉपर्टी विक्रीचा व्यवसाय करत होता। 3 वर्षापूर्वी त्याचे लग्न समता नावाच्या मुलीसोबत झाले। समता व राकेश हे दोघेही मुझफ्फरनगरचेच रहिवासी होते। राकेशचा व्यवसाय रेग्युलर नसल्यामुळे समता ही लग्नानंतर डी-मार्टमध्ये जॉब करायला लागली। समताला एक दिव्या नावाची लहान बहीणसुद्धा होती। तिचे वय 27 वर्ष एवढे होते। राकेशची बायको समता ही दररोज सकाळी 9 वाजता आपल्या कामावर जायची तर थेट सायंकाळीच परत यायची। आता लग्नाला पूर्ण 1 वर्ष झाली होती। सर्व काही व्यवस्थित सुरू होते। राकेशची मेहुणी दिव्या ही काही फारशी शिकलेली नव्हती, परंतु ती फार फॉरवर्ड होती। वेगवेगळ्या मुलांशी मैत्री करणे, बिंदास फिरणे, मोबाईलवर चॅटिंग करणे हे तिचे नेहमीचेच काम होते। दिव्याचे आपल्या बहिणीकडे सतत येणे जाणे सुरू होते। आपली बहीण घरी नाही तरीसुद्धा ती तिच्याकडे ये जा करत होती आणि आपल्या जवायाशी बिंदास गप्पा मारत होती। आणि मग एक दिवस राकेशला तिच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ डाउनलोड केलेले दिसले। त्यामुळे राकेशला दिव्या कशा प्रकारची मुलगी आहे हे समजले। त्या दिवसापासून राकेश तिला वेगळ्या नजरेने बघू लागला आणि मग दिव्याच्याही ही गोष्ट लक्षात आली होती। दोघांच्याही गमती जमती वाढत गेल्या आणि हळूहळू गमतीचे रूपांतर प्रेमात झाले। दिव्यालाही हेच पाहिजे होते, त्यामुळे दररोज दिव्या बहिणीच्या घरी येऊ लागली। राकेश आणि दिव्यात शारीरिक संबंध निर्माण झाले। दिव्या आपल्या मोबाईलमध्ये दोघांच्या संबंधाचे फोटो व्हिडिओसुद्धा घेत होती। राकेशची बायको समताला मात्र अजूनपर्यंत कोणतीही भनक लागली नव्हती। दोघांचं आपलं मस्त सुरू होतं। असे करता करता 2 वर्षे निघून गेले। आता 2 वर्षे पूर्ण झाल्यावर दिव्याला आता राकेश नकोसा झाला होता। त्यामुळे तिने राकेशला म्हणजेच आपल्या जवायाला पैसे मागणे सुरू केले। सुरुवातीला राकेशने काही पैसेसुद्धा तिला दिले, परंतु दिव्याची ही पैशाची डिमांड आणखीनच वाढू लागली व ती राकेशला धमक्यासुद्धा देऊ लागली। आपले अश्लील फोटो मी सर्वांना दाखवेल, सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल करेल, तर माझ्या बहिणीला सुद्धा ते दाखवेल, अशा प्रकारच्या धमक्या ती सतत देऊ लागली आणि ब्लॅकमेलिंग करू लागली। आता दिव्याच्या या ब्लॅकमेलिंगमुळे राकेश फार वैतागून गेला होता आणि मग असे झाल्यामुळे राकेशने दिव्याचा सुपारी देऊन काटा काढण्याचा प्लॅन केला, म्हणजे कायमची आपल्या रस्त्यातून ही हटेल। त्यानंतर त्याने शुभम नावाच्या एका सुपारी किलरशी संपर्क केला। आता शुभमने आणखी एका दीपक नावाच्या व्यक्तीशी राकेशची भेट करून दिली। शुभम व दीपक यांनी 30,000 रुपयात हत्या करण्याची सुपारी घेतली। राकेशकडे पैसे नसल्यामुळे त्याने आपल्या बँकेतून 40,000 रुपये पर्सनल लोन घेतले व शुभम व दीपकला 10,000 रुपये ॲडव्हान्स दिला व उरलेले 20,000 रुपये काम झाल्यावर देण्याचे ठरले। त्यानंतर दिनांक 20 डिसेंबर रोजी राकेशने आपल्याला एक प्रॉपर्टी दाखवायची आहे व तिथे त्याला कमिशनचे पैसे मिळतील असे सांगून दिव्याला स्कूटीवर बसून आणले। पुढे त्यांना वाटेत शुभम व दीपक भेटले। आता तिघेही एका स्कूटीवर बसून मेरठ येथील नानू नदीजवळ आले आणि त्या नानू नदीजवळ तिघांनी तिच्यावर जबरदस्ती गँगरेप केला आणि गँगरेप केल्यामुळे आपल्यासोबत राकेश असं काही करेल याची दिव्याला भनकसुद्धा नव्हती। आता ते तिघे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी तिची दुपट्ट्याने गळा आवरून हत्या केली आणि त्यानंतर ओळख पटू नये म्हणून पेट्रोल टाकून तिला भडकून दिले। आता ही घटना घडल्यानंतर
दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 21 डिसेंबरला दिव्या घरी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी त्याची तक्रार रीतसर पोलीस स्टेशनला दिली। या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस SP आदित्य बन्सल यांनी तपास सुरू केला। तपास करत असताना नातेवाईकांनी माहिती दिली की आपले जवाई राकेश गुप्ता व त्याचे 2 मित्र या तिघांसोबत 20 डिसेंबर रोजी दिव्यासोबत एकत्र दिसले आणि मग त्यावेळेस पासूनच दिव्या घरी परतली नाही। नक्कीच या तिघांनी मिळून काहीतरी केले असावे अशी शंका व्यक्त केली आणि मग या शंकेच्या आधारे SP आदित्य बन्सल यांनी जावाई राकेश गुप्ता याला अटक करून विचारपूस केली असता राकेशने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी सक्त होत आणि पोलिसी खाक्या दाखवताच राकेशने गुन्ह्याची कबुली दिली। दिव्या आपल्याला ब्लॅकमेल करत होती कारण तिचे व माझे संबंध होते आणि त्यामुळेच मी तिला संपवले असे त्यांनी पोलिसांना सांगितले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अर्धवट जळालेले कपडे आणि एक सोन्याची अंगठी हे सामान मिळाले। तसेच त्या ठिकाणी एक नवीन कंडम सुद्धा मिळाले। घटनास्थळाचा पंचनामा करून तिघाही आरोपींची जेलमध्ये रवानगी केली। तर मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।